स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। तिसऱ्या हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील। तर पहा, महिलांना 2 हप्ते देण्यात आलेले आहेत आणि ज्या महिलांना एकही हप्ता देण्यात आलेला नाही त्यांना 3 हप्ते एकत्र येणार आहेत। म्हणजे तिसऱ्या हप्त्याची जी उत्सुकता आहे ते पहिला हप्ता न मिळालेल्या महिलांना जास्त आहे आणि त्याचबरोबर ज्या महिलांना 2 हप्ते मिळालेले आहेत त्या महिलांनाही आता पुढचा हप्ता कधी येतो याची जी उत्सुकता लागलेली होती ती आता सरकारच्या माध्यमातून दूर करण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत। सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करा। तर इथं पहा, गर्दी जमवण्याची जबाबदारी जी आहे ती तहसीलदारांवर। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री 14 सप्टेंबरला सोलापुरात लाडक्या बहिणींना कार्यक्रमास आणण्यासाठी 400 बस गाड्या, ही आहे हेडलाईन आणि या संदर्भात पुढे माहिती आहे। सोलापूर जिल्ह्यांतर्गत महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रम आता 14 सप्टेंबरला सोलापुरातील होम मैदानावर होणार असल्याचे निश्चित झालेले आहे। त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार, कौशल्य रोजगार उद्योजकता व वाणिज्यता मंत्री मंगलप्रसाद लोढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे आणि वचनपूर्ती सोहळा होणार आहे या ठिकाणी। त्यामुळे या कार्यक्रमासाठी किमान 40,000 पर्यंत लाभार्थ्यांची उपस्थिती राहावी असे नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसह अन्य शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना या कार्यक्रमासाठी आणले जाणार आहे। जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 400 बस गाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहेत। शहराच्या जवळील मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंद्रुप येथील तहसीलदारांवर किमान 5। तर पहा, या अपडेटमध्ये मेन आणि महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो 14 सप्टेंबरला सोलापूर जिल्ह्यांतर्गत उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडणार आहे आणि या कार्यक्रमासाठी 400 बस गाड्या ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत आणि या 400 बस गाड्यांच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना, लाभार्थी व्यक्तींना त्या ठिकाणी आणलं जाणार आहे। 14 सप्टेंबरला सोलापूर जिल्ह्यामध्ये वचनपूर्ती कार्यक्रम करण्यात येत आहे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये। त्याचबरोबर पात्र महिलांचा आकडाही जवळपास 40 ते 42 लाख आहे। आधार आणि बँक खाते लिंक झाल्यानंतर या महिलांनाही लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळायला सुरुवात होणार आहे, सुरुवात होईल। ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळालेले नाहीत, आधार लिंक नसल्यामुळे अशा महिलांना देखील आता पैसे मिळणार आहेत। 40 ते 42 लाख हा महिलांचा आकडा आहे आणि आधार लिंक झाल्याच्या नंतर त्यांच्याही अकाउंटला जे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे म्हणजे DBT अंतर्गत येणारे पैसे आहेत ते त्यांना मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना मिळायला सुरुवात होणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 21 ते 65 वय असलेल्या महिला अर्ज करू शकतात असं सरकारने GR मध्ये सांगितलेलं आहे आणि त्यानुसार योजनेसाठी पात्र वयोमर्यादा 21 ते 65 वर्ष असणार आहे। तसेच पहा, जो वचनपूर्ती सोहळा होणार आहे या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये 14 सप्टेंबर रोजी होम मैदानावर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि कार्यक्रमाची वेळ पुढील 5 ते 6 दिवसात निश्चित होणार आहे। 14 सप्टेंबरला महिलांना तिसरा हप्ता जो आहे तो वितरित होणार आहे। तिसऱ्या हप्त्याचे जे पेमेंट आहे ते येणार आहे। या तिसऱ्या हप्त्यामध्ये 3,000 अगोदर मिळालेल्या महिलांना 1,500 रुपये मिळणार आहेत आणि ज्यांना एकही हप्ता मिळालेला नाही त्यांना 4,500 रुपये त्यांच्या अकाउंटला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत।